तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला 14 मार्च, 15 मार्च, 16 आणि 17 मार्च दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता नेमकं राज्यातील वातावरणामध्ये काय बदल होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला मराठवाड्यामध्ये 14 मार्च पासूनच राज्यातील वातावरणामध्ये बदल होताना पाहायला मिळत आहे। आपल्याला मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। 14 मार्च पासूनच आपल्याला बदल जाणवण्याची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली तसेच बीड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला वातावरण बिघडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामान ढगाळ राहण्याची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भाचा अंदाज जाणून घ्यायचं झालं तर विदर्भामध्ये देखील आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला उन्हाचा तडाखा देखील या भागांमध्ये वाढण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच आपल्याला मित्रांनो उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला 14 तारखेपासूनच वातावरणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल जाणवण्याची शक्यता देखील पाहायला मिळत आहे। वातावरण खराब होण्याची शक्यता देखील पाहायला मिळत आहे। मित्रांनो, आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या भागांमध्ये तीव्र आपल्याला उष्णतेची लाट सध्या पाहायला मिळत आहे। परंतु आपल्याला 15 मार्च पासून या भागांमध्ये देखील वातावरण बिघडण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, कोकणपट्टीचं जाणून घ्यायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या भागांमध्ये आपल्याला तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे। कडक उन्हाचा तडाखा आपल्याला या भागांमध्ये पाहायला मिळत आहे। हाय लेवल गरमी आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये सोलापूर, सातारा, सांगली, पंढरपूर, वडूज, विटा, कराड तसेच सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला 15-16 मार्च पासून हवामान ढगाळ राहण्याची शक्यता या भागांमध्ये पाहायला मिळत आहे। तर नेमकाच आपल्याला राज्यामध्ये पावसाची शक्यता कोणकोणत्या भागांमध्ये असणार आहे, कोणत्या तारखेला पाऊस पडणार आहे याबद्दलचा संपूर्ण आढावा आपण सविस्तरपणे येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब नक्की करून घ्या। तसेच व्हिडिओला एक लाईक करा। तसेच नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती टाका, जेणेकरून हवामानाचे नवनवीन व ताजे अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतील। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ।